नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 20 ऑगस्ट 2025. तर आपण उभे आहो RBSM 1210 सोयाबीन प्लॉटमध्ये. आणि आमच्या भागामध्ये साधारण 15 ऑगस्टपासून तर साधारण 19 ऑगस्टपर्यंत जे ढगफुट सदृश्य पाऊस झाला, त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. तर आपला प्लॉटची कंडिशन आज रोजी कशी आहे काय नाही बघू शकता. हे आपण केलेलं आहे सरीवरंब्यावर, आणि आपलं शेत जे आहे हे नदीच्या पासून साधारण 2 किलोमीटरवर आहे. म्हणजे आपल्या शेतापर्यंत याचा दाब आला होता, परंतु शेतामध्ये पाणी घुसलं नाही. आणि त्यातल्या त्यात सरीवरंबा असल्यामुळे जे वापसा कंडिशन आपण म्हणतो नेहमीच, हे वापसा कंडिशन एकदम फास्ट गतीने त्या ठिकाणी होते, म्हणून आपलं नुकसान याच्यामध्ये झालं नाही. याच्यामध्ये हवासुद्धा होती, त्याच्यामध्ये झाडाची वाढ जी आहे ही मध्यम स्वरूपाची आहे. साधारण गुडघ्या ते गुडघ्याच्या वरी एवढी हाईट असल्यामुळे ही पिकाची जी बुडं म्हणतो आपण एकदम मजबूत स्वरूपाची आहेत. त्याच्यामुळे झाडं पडणे वाकणे असा प्रकार ह्याच्यामध्ये झाला नाही. आणि त्यातलं त्यात जी थोडीसा मधला स्पेस दिसते ही फक्त हवा लागण्यासाठी आहे. ही 4.5 फुटाच्या बेडवर 3 लाईनी आपण केलेली आहे. आणि ही व्हेरायटी आहे RBSM 1210, जी की लवकर येणारी व्हेरायटी आहे, साधारण 90 ते 95 दिवसामध्ये. आणि साधारण त्रिकोणी पानं आणि पांढरे फुलं अशी ही व्हेरायटी आहे. आज दिनांक 20 ऑगस्ट आणि साधारण आज याला झाले 65 दिवसाच्या अवस्थेमध्ये शेंगाची संपूर्ण शेंगा आहेत, संपूर्ण शेंगा. आणि आपण जे सांगतो की सरीवरंबा करा, त्याच्यामुळे फायदा काय होते बघू शकतो. हे आपण झाड उपटू, 2 झाडं आहेत. हे बघू शकता मुळाची संख्या, हे बघू शकता झाडाची मुळाची संख्या बघू शकता. बघू शकता नत्राच्या गाठी, मुळाची संख्या जी म्हणतो आपण, ही असते सरीवरंब्याचा फायदा. नत्राच्या गाठी बघू शकता ह्याच्यामध्ये. आणि हे आपण कुठं काट्याचं झाड घेतलं नाही, किंवा मग बांधावरचं घेतलं नाही, किंवा शेणखताच्या जागेवरचं घेतलं नाही. हे आपण एकदम मध्यभागी जे आपण म्हणतो नेहमीच, हे मध्यभागी मधलं हे झाड आहे. आणि हे आपण केलेलं आहे गादी वाफ्यावर, तर त्या ठिकाणावरचं हे झाड. याच्यामुळे पांढऱ्या मुळाची संख्या तर वाढतेच, परंतु झाडसुद्धा तेवढं जबरदस्त स्वरूपाचं बनते. शेंगासुद्धा बघू शकता, हे 2 झाडं आहेत. एका ठिकाणी आपण 3 सांगतो, ज्या ठिकाणी 3 झाडं आहेत त्या ठिकाणी जास्त संख्या जास्त आहे शेंगाची. तर हे आपण ठेवून देऊ. तर याच्यामध्ये बघू शकता क्वालिटी वगैरे झाडाची कशी आहे काय नाही. सरीवरंब्यावर 100% पीक जबरदस्त येणार म्हणजे येणार. त्याच्यामध्ये तुम्ही 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी करू शकता, किंवा जमीन एकदमच हलकी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनीसुद्धा करू शकता. किंवा जमीन तुमची हाय क्वालिटीची असेल त्या ठिकाणी तुम्ही 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी करू शकता. अशा वेगवेगळ्या व्हेरायटीनुसार, आपापल्या व्हेरायटीनुसार त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. हे आपण केलेलं आहे शून्य मशागतीमध्ये, जे की आपल्या याच्यामध्ये डॉलर होता अगोदर. तर त्याच्यावर आपण 3 लाईनी प्रयोग घेतलेला आहे. 4.5 फुटावर 3 लाईनी. मग आपण एका शेतामध्ये जे आपले हलके शेत आहे त्या ठिकाणी आपण 4 फुटाच्या बेडवर 3 लाईनी घेतले आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा आपल्याला बघायला मिळते, खास करून सरीवरंबा. व्हेरायटी कोणती असो, व्हेरायटीचा याच्यामध्ये इश्यू नाही आहे. तुम्ही कोणती व्हेरायटी घेऊ शकता. 93 रुपयासुद्धा याच्यामध्ये जबरदस्त येते सरीवरंब्यावर. जे शेतकरी सरीवरंब्या पद्धतीने शेती करतात त्यांचं सोयाबीन या क्वालिटीचं असायला पाहिजे. आणि याच्याबरोबर मेन म्हणजे नियोजनसुद्धा आहे. नियोजन एकदम परफेक्ट पाहिजे. फक्त केलं म्हणजे होत नाही. त्याच्यामध्ये तण नियंत्रण असू द्या, किंवा फवारणी नियोजन असू द्या, किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा असू द्या, ही खूप महत्त्वाच्या आहेत. एका ठिकाणी झाडाची संख्या, त्याच्यानंतर पिकाची वाढ किती पाहिजे काय नाही, ह्या संपूर्ण गोष्टी संपूर्ण वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागते. म्हणजे एकरी जे आपण उत्पादन सांगतो की 12पेक्षा कमी उत्पादन यायला नाही पाहिजे, ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तर पाहू शकता मित्रांनो कंडिशन वगैरे कशी आहे. झाडं मधल्या भागातसुद्धा तेवढं शेंगा लागतात, जेवढ्या बाहेरच्या भागामध्ये शेंगा लागतात. कारण की हे आपला 4 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त म्हणजे 2 रोपातील अंतर जर 7 इंच ठेवलं, म्हणजे टोकर मशीनचे दाता जर 3 काढले तुम्ही, तर सर्वात जास्त शेंगा त्या ठिकाणी सोयाबीनला बघायला मिळतात. आता 3 दातं कसे काढायचे काय नाही त्याची मशीनची आपली व्हिडिओ आहेत खोल फिटिंगचे, ते तुम्ही बघू शकता. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये
ही जी आपण सांगितलेलं आहे निओ पोटॅश, याचा आपण एक स्प्रे घेतलेला आहे आणि स्पेशल स्प्रे आपल्या याच्यामध्ये आणखी एक बाकी आहे. तर आता झाले याला साधारण 65 दिवस 70 दिवसामध्ये आपल्या स्प्रेच्यामध्ये होईल, ज्याच्यामध्ये आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आणि निओ पोटॅश हे रिपीटमध्ये आपण घेणार आहोत. याचा दाणा जे आहे शेंगाचा हे फुटून निघला पाहिजे, या पद्धतीचा दाणा जे आपण भरवणार आहे ते निओ पोटॅशने भरणार आहे आपला. ही काढायची आहेत झाडं, आणखी शेंग संपूर्ण भरली नाही. 65 दिवसाचा हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. कंडिशन वगैरे प्लॉटची चांगली आहे. संपूर्ण प्लॉट याच्यामध्ये येलो मोजा दिसणार नाही, कारण की आपण साधारण 4 वर्षापासून सांगत, म्हणजे 2 वर्षापासून सांगत आहोत की पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनच्या याच्यावर येलो मोजा काटा कमी राहते. तेच हे कारण. याच्यामध्ये एका ठिकाणी 4 बिया जरी असल्या तरी माल खूप आहे याच्यामध्ये, बघू शकता. तर अशा पद्धतीचा आहे आपला प्लॉट RVSM 1210.